पुढे जाऊया, महाड पूल दुर्घटनेनंतर सावित्री नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम राबवली जाते आहे। मात्र या शोध मोहिमेमध्ये मगरींचा मोठा अडथळा येत असल्याचं सांगितलं जात आहे। या संदर्भात महाडमध्ये पर्यावरणप्रेमी डॉक्टर राहुल वारंगे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी। महाडमधील सावित्री पुलाच्या दुर्घटनेनंतर आज 6व्या दिवशी शोध मोहीम सुरू आहे। या शोध मोहिमेत पावसाबरोबरच इथं ज्या सावित्रीच्या पात्रात असलेल्या मगरींचा वावर आहे तो वावर त्रासदायक ठरल्याचं सांगितलं जात आहे। इथं आपल्यासोबत डॉक्टर राहुल वारंगे आहेत, पर्यावरण तज्ञ, इथं निसर्गप्रेमी म्हणून काम पाहत आहेत। माझ्या मते आता साधारण हा जो काळ आहे तो काळ त्यांच्या अंडी घालण्याचा आणि उगवण्याचा काळ आहे। मगरी ज्या असतात त्या नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या मातीच्या भागामध्ये खड्डा खणतात खोल आतवर आणि अंडी घालतात आणि दुर्दैवाने आपल्या ज्या ही जी प्रेत जी आहे ती नदीच्या प्रवाहाने साईडनी जात त्याच भागामध्ये सापडण्याची शक्यता अधिक आहे। मग त्यावेळी जर कोणी त्यांना थोडं जात असेल त्या भागात तर त्या मगरीला थोडा धोका उत्पन्न वाटल्यामुळे त्यांनी जर काउंटर अटॅक केला तर बाकी माझ्या मते काही धोका आहे असं वाटत नाही। हे होते डॉक्टर राहुल वारंगे। त्यांचं असं म्हणणं आहे की सावित्री पात्रात मगरींची संख्या मोठी आहे, पण आतापर्यंत या मगरींनी इथं कुठल्याही मनुष्य प्राण्यावर किंवा इथे मच्छीमार असतील त्यांच्यावर कधी हल्ला केलेला नाही। सध्या जो त्यांचा ब्रीडिंगचा पिरियड आहे त्या पिरियडमुळे कदाचित त्या भांबावल्या असतील, थोड्याशा धास्तावल्या असतील आणि त्यातून हे हल्ल्याचे प्रकार होत असतील असं डॉक्टर राहुल वारंगे यांचं म्हणणं आहे। प्रफुल्ल पवार, जी मीडिया, रायगड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।